Hi, hello everyone. So this is our very first vlog on Mr. and Mrs. निंबोळकर चॅनल. सो आता वीकेंड असल्यामुळे आपल्याला बरेच कामं असतात. तर आम्हाला त्यापैकी एक म्हणजे आमचं किचन क्लीन करायचं होतं. क्लीन इन द सेन्स ऑफ म्हणजे जे आमचं देवघर आहे ना, ते आम्हाला तिथे नीट देवपूजा नाही करता येत. त्यासाठी आम्हाला त्याची जागा चेंज करायची होती. जिथे फ्रीज आहे तिथे आम्ही देवघर ठेवणार होतो आणि जिथे आमचं देवघर आहे तिथे आम्ही फ्रीज नेणार होतो आणि जो टेबल आहे तो आम्ही बाल्कनीमध्ये शिफ्ट करणार होतो. सो लेट्स गो. बिफोर दॅट प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता आपण ट्राय करूया. जे आपलं टेबल आहे तिथलं सर्व सामान आपण एक एक करून दुसरीकडे नेऊन ठेवूया, म्हणजे आपल्याला इझिली ते क्लीन करता येईल आणि फ्रीज तिथे इझिली मूव्ह करता येईल. सो नेक्स्ट स्टेप्स टुवर्ड्स टेबल मी साईडला करून घेतला आहे, सर्व सामानही घेऊन गेली आहे. सो आता आपण तिथली जी जागा आहे ती थोडी क्लीन करून घेऊया, म्हणजे झाडून घेऊया आणि थोडं पुसून घेऊया, जेणेकरून आपल्याला तिथे फ्रीज ठेवताना काही अडचण येणार नाही. तर हा जो देवपाट आहे ना, त्याच्यासाठी आम्ही एक चौरंग आणलेला आहे विच इज सिल्वर कोटेड. तो आम्ही गावी गेलेलो तेथून आणलेला, लग्नात आलेला आहे. तो आम्हाला आता यूज करायचा होता, कारण की आता बरेच सणसुद्धा येतात. सो आपल्याला एक सेपरेट जागा पाहिजे असते देवासाठी पूजा करायला, म्हणजे आपल्याला बसता येईल बरोबर अशा ठिकाणी. सो आम्ही तिथे शिफ्ट करतो आहे. सो आता मी झाडून घेते आहे छानपैकी. झाडल्यानंतर मी पुसूनही घेईल, त्याची मी क्लिप घ्यायचं विसरले असेल, सो ते तुम्ही ॲडजस्ट करा. आणि हां, माझा हा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे कुठे कमी जास्त आवाज होत असेल तर तेही ॲडजस्ट करा, कारण मला जाम सर्दी झालेली आहे वातावरण तसं असल्यामुळे. आता मी हा फ्रीज मूव्ह करायचं ट्राय करते, तर बघूया फ्रीज माझ्याकडून हलतो आहे का. लेट्स ट्राय. थोडा तर होऊन जाईल मूव, पूर्ण नाही झाला तरी थोडंसं तर मी त्याला जागेवरून हे करूनच घेईल. सर ठीक आहे, हळूहळू. किंवा मग आपल्याला हेल्प घ्यावं लागेल तर आपण ऑफकोर्स हेल्प घेऊया, बट त्याची क्लिप ॲड करता नाही येणार, कारण की मग व्हिडिओची म्हणजे बिहाइंड दी कॅमेरा कोण राहील त्यावेळेस. सो दॅट्स वाय. तर हळूहळू आपण हे करून घेऊया. आता चला, तुम्ही बघू शकता मी फ्रीज मूव्ह करायचा ट्राय करते. फ्रीज मूव्ह केल्यानंतर तिथे थोडंफार तर असतंच यार, हे तर कोणाकडे पण नसतंच. सो ते झाडून घेतलं आणि छान फरशाने पुसून घेतलं, सॉरी एका कापडाने, कारण तिथे आपल्याला देवघर ठेवायचं होतं. तर मी एक तो जो जो चौरंग आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते कसा आहे. तर ॲक्च्युली तो अनबॉक्सच करायचा आहे, तर अनबॉक्सिंगही मी तुमच्यासमोरच करेल त्याची. तुम्ही बघू शकता पुढे मी कसं करते आहेत. तर छानपैकी एकदम क्लीन करून घेतलं आणि ते ड्राय होईपर्यंत वेट केलं थोडंसं. आता आपण याचं अनबॉक्सिंग करूया. आणि तुम्ही माझ्या टी शर्टला तिथे माईकही बघत असणार. मी ट्राय केलेलं आहे रेकॉर्डिंग करायचं, बट ते तेवढं क्लीन आलं नाही आणि मला आवडलंही नाही. सो मी व्हॉइस ओव्हर टाकते आहे. आता या देवपाठासोबत आपल्याला आलेले आहे, म्हणजे हा आय थिंक पुन्हा आपल्याला अटॅच करायचा आहे. त्याचे पाय म्हणजे त्याचे 4 स्टँड आलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला नटसुद्धा आलेले आहेत. तर मी अशा काही प्रकारे त्याचं अनबॉक्सिंग केलं आहे. देन आम्ही तो कसा सेट करतो हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. छान डिझाईन होती त्यावरती, सिल्वर कोटेड आहे, तर फार छान वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो. आता आपण डायरेक्टली मूव्ह करूया आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. असं एक एक करून त्याचे सर्व स्टँड किंवा पाय म्हणू शकतो आपण, ते मी असेंबल करत होते. असेंबल केल्यानंतर लास्टला मी त्याचं क्लिप घ्यायचं विसरली कसं दिसत होतं. तर मी डायरेक्टच तिथे जिथे आम्हाला देवघर ठेवायचं होतं त्या जागेवर ठेवलेलं आहे. तर ते काही असं छान दिसत होतं. रिसेंबल करायला बरा वेळ लागते बरं, आणि तिथे त्याला होल्सही होते. सो ते इझिली असेंबल होऊन गेलं, त्याला जास्त काही मेहनत लागलेली नाही आहे. आता मी तिथे ठेवला, तिथे छान त्यावरती एक रेड कापड ठेवला, माझ्याकडे होता मी आणलेला, आणि त्याच्यावरती माझं देवघर ठेवलेलं आहे. तर मी देवपूजा एका साईडला करून घेतली होती. त्याबरोबरच माझ्याकडे जास्त देव नाही आहेत, 4-5च देव आहेत, बट त्यांनाही क्लीन आणि नीट ठेवायलाच पाहिजे ना. छान मी दिवाबत्ती करून घेतली. काही असा लुक होता माझ्या देवघराचा फायनल. मला फार आवडलं आणि मी नंतर याच्यामध्ये बरेचसे चेंजेसही करणार आहे. ते मी माझ्या शॉर्टमध्ये ॲड केलेले आहे की रात्रीचा व्ह्यू देवघराचा कसा दिसतो. चला आता वळूया स्वयंपाकाकडे. तर मी एका साईडला कुकर लावून घेतलेला, म्हणजे मला वरण भात लावायचं होतं. शनिवार असल्यामुळे ॲक्च्युली हा मी विकेंडला शूट केलेला, बट पोस्ट करायला लेट झालेलं. सो वरण भात बनवलेला आणि एकीकडे फुलकोबीची भाजी बनवायची होती आणि चपात्या. त्यासाठी मी छानपैकी टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. लसूण सोलून घेतला आहे आणि लसूण छान ठेचून घ्यायचा. फुलकोबी पण मी एका साईडला बारीक
चिरून नाही, हाताने तोडून घेतली होती, छान छोटे छोटे त्याचे हे केलेले, आणि गरम पाण्यामध्ये ठेवली होती 2-3 मिनटं. देन तेलाला फोडणी दिली. जस्ट नॉर्मल आपण भाजी बनवतो तशी मी सेम भाजी बनवली, फक्त ॲड ऑन म्हणून त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकला, एक फ्लेवर यायसाठी किंवा टेस्ट यायसाठी, दॅट्स इट. आणि छान चपात्या करून घेतल्या तारक मेहता बघत बघत. असा होता आमचा वीकेंड. तुम्हाला कसं वाटलं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर.